आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मिसेस रत्ना काटे, तुम्ही लयच हुशार आहे राव. हा मग तुमचा बाण अगदी निशाण्यावर लागलाय बघा. काय सांगताय? ती तिच्या बलमाला भेटायला आली. मजनून फुलं आणल्यात लैलासाठी. आज का नाही लई दिसांनी एकदम बेस्ट काम केलंय बघा तुम्ही. आता ही रत्ना काटे काय करते का नाही बघाच. ही कोंबडी कापली जायच्या आत तिला खुराड्यात डालते का नाही बघा. मॅडम, सस्पेंड झालेल्या पोलिसांनी असं वर्दी घालून हिंडायचं नसतं ताटमानेनं. कशाला नियम मोडून वागताव तुम्ही? तुला जे करायचं होतं केलंस ना, आता मला बी माझ्या वाटण जाऊ दे. सत्या, मला काय वाटतंय माहितीये का, ह्या फेरीवाल्यांकडनं चिरीमिरी गोळा करत असते. आता पगाराची कसर भरून काढायला नको का? बरोबर. नाही 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 नाही, मला दुसरं काय वाटतंय माहितीये का, ह्या भैरूपी म्हणून फिरत असते. भैरूपी म्हणत नाही का, चोरांना सोडून दिले, चांगल्या माणसाने जेलमध्ये टाकले, दुटी बंद आहे, पगार चाललाय, बिनपगारी फुल अधिकारी. चांगलं काम केल्यामुळे प्रमोशन झालं, पहिले डिवाइस होतो, आता हवालदार झालोय. खाण्यापिण्याचं टेन्शन नाही, मिठाचा लाडू आहे, सिमेंटची आमटी आहे, कधी पण खावा. आय एम बाजीराव सिंगाम बहिरूपी. नाही रे, तोंडावरनं वाटत नाही. हा ते पण आहे म्हणा. अरे यांना स्वतःचा पगार सांभाळता येईना. मॅडम, आज जर तुम्ही चिरीमिरी गोळा करून जात असशील ना तर सांभाळून न्या, नाहीतर ती बी कोणीतरी लांबपास करून घेऊन जाईल. मजनून फुलं आणल्यात लैलासाठी. अय, तोंड आहे म्हणून काय बी बोलू नको. बिना माफी नो वर्दी. सत्या, काय करायचं रे अंतो? एकदा पण कार्यक्रम फिक्स करायचं म्हणला की तो फिक्सच करतो. मी तर चिरीमिरी गोळा करायला नाही आले. राहू दे, मला जे सांगायचंय ते सांगून झाले. आता तुला काय करायचंय ते कर जा. असं बर. बलमा, चल. कुठं? पोलीस स्टेशनला. आता वाघमारांचा कार्यक्रम फिक्स करायच लागतो. आता तक्रार लिहून घेतली आहे ना, आता निघा दोघं बी. आपण साईड करा. आता निघा, आता शानपणा करू नका. चला. मार्तिमा, ह्या ऍड्रेस बद्दल बघा काही मिळतंय. अगं हे काय चाललंय? पेपर्स नीट फाईल मध्ये लावून ठेवा. एखादं डॉक्युमेंट सापडलं नाही ना तर मग घोळ होतो नंतर. सॉरी सर. सर करतो. आता तरी त्या वाघमारेंना सांगा की फाईल मध्ये डॉक्युमेंट्स नीट लावा म्हणून. पण सर तुम्हीच तर तिला काल. तुम्ही मम्मी साहेबांची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत पोलिसांच्या सेवेतून तुम्हाला निलंबित करण्यात येईल. हा, तुम्ही हे पेपर्स नीट लावा. येस सर. असं वाटायचं की मंजू बेगर काय आडायचं नाही, पण त्या पोरी वाचून स्टेशनला मरगळ आली आहे बघा. गोळ्या नाही घेतल्यावरती माझी जशी अवस्था होती तशी अवस्था झाली. पाण्याच्या बाटल्या नाहीत, सगळीकडे धूळ साचली. मंजू किती करायची? पोरगी समजा आवरायची नीट. बरोबर आहे. बाकीचं सगळं जाऊ दे, पण ती तिचं काम चोख करायची. अगं बाईच्या जन्माला आल्यावर हे सगळं करावंच लागतंय. काय ना उगाच गुरफटली आहे सगळ्यात ती. साहेब आलेत का?
हा साहेब आलेत का? हो आलेत ना. ठीक आहे. आतमध्ये येऊ का साहेब? अरे या 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 बसा. नाही नाही ठीक आहे. अहो बसा ना प्लीज प्लीज. सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे मम्मी साहेबांची तब्येत वगैरे ठीक आहे ना? हा आता ठीकच आहे म्हणायची. पण आता जास्त त्रास होईल तिला. का? का काय जाधव साहेब, तुम्ही त्या पोरीला सस्पेंड केलंय ना? अहो असं काय विचारता? तुमच्या समोर तर सस्पेंड केलं ना? नेमकं काय झालं ते सांगा. आता काय सांगणार? तुम्हीच आमचा कार्यक्रम फिक्स केलाय. तुमच्या त्या कॉन्स्टेबल वाघमारे मॅडम हो सस्पेंड होऊन बी अंगावर वर्दी घालून हिंडतात मार्केटमध्ये. आणि आम्ही जाब विचारलं तर आम्हाला म्हणाल्या माझं मी काय पण करेन. आता बोला आमच्यासारखं सर्वसामान्यांना काय करायचं याच्यावर? काय हे असं कसं? म्हणजे आत्ता तर सस्पेंड केलं ना मी तिला. बघा मम्मी साहेबांची जाहीर माफी मागितल्याशिवाय तिला वर्दी घालता येणार नाही नियमानुसार. अहो साहेब सस्पेंड केले ती तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, लोकांना कुठं माहित आहे? वर्दी घालून मार्केटमधनं हप्ता गोळा करत असणार आहे कन्फर्म सांगतो मी. नाही 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 हो, तुम्ही दुसऱ्या एखाद्याचं नाव घेतलं असतं ना तर मी कदाचित संशय घेतलाही असता. पण ही हप्ता वगैरे घेणाऱ्यातली नाहीये. हो स्वतःचा पगार मागता येत नाही हिला. हप्ता वगैरे लांब राहिलं. ते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आहे साहेब. असो तुम्हाला सांगणं आमचं काम होतं. आम्ही सांगितलं कारण कायदा पाळतो आम्ही. पण जर आमच्या कार्यकर्त्यांनी संतापून काही केलं तर त्याला आम्ही जबाबदार नाही. म्हणून आधीच तुम्हाला सांगणं कर्तव्य आहे आमचं. नाही मी बघतो नक्की काय विषय ते. तुम्ही निवांत राहा. सत्या साहेब एवढं सांगतात तर आपण विश्वास ठेवायला पाहिजे यांच्यावर पण. ठीक आहे साहेब, तुम्ही क्विक ऍक्शन घ्याल अशी मी अपेक्षा ठेवतो. येतो.